हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. माझं खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आता सर्वात अगोदर तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आज आम्ही जाणार होतो देवदर्शनाला, जिथे की तुळजापूरच्या आईला, आणि त्यानंतर ना आम्ही जाणार होतो येडेश्वरीला. आता तुम्हाला पण हे व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर प्लीज शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता सकाळी 7 वाजता आमचं सगळं आवरून झालं होतं, कारण आम्ही पाटे 4 वाजता उठून आंघोळ वगैरे डब्बा वगैरे सगळं करून झालं होतं आमचं. आणि लवकर निघालं की लवकर संध्याकाळी आपण आपल्या घरी येतो, त्यामुळे ना आम्हाला लवकरच सकाळी निघायचं होतं. आणि आम्ही 7 वाजता घराच्या बाहेर पडलो होतो. आता सकाळ सकाळी डब्बा वगैरे सगळं घेऊन झालं होतं आणि मस्त असं फ्रेश आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो. आणखी एक गोष्ट आहे, सकाळ सकाळी ना समर्थ आमच्या सोबतच उठला होता आणि तो काय झोपीतच नव्हता. म्हणजे 5 वाजता उठला होता, आता 7 वाजले होते आणि त्याला काय झोपच येतच नव्हती. आणि त्याला बाहेर जायचं म्हणलं ना, इतका तो हॅपी राहतो, जास्त काही किरकिर करत नाही प्रवासामध्ये आणि खूप छान माझ्यासोबत राहतो. आणि लहान लेकरं जर बाहेर गेल्यानंतर जर शांत बसले तरच फिरायला मज्जा येते. आणि जर ते काही किरकिर करायला ना, ते मूड पण सगळा खराब होतो आणि एन्जॉय पण करणं काय ते विसरून जावं लागतं. त्यानंतर ना आम्ही लातूराच्या बाहेर आलो होतो आणि ट्रॅफिक सकाळची भरपूर अशी होती. आणि त्यानंतर ना आम्हाला नाश्ता वगैरे करायचा होता, कारण आम्ही दुपारचा डब्बा असा घेतला होता सोबत आणि सकाळचा नाश्ता वगैरे राहिला होता. मग मी तर कुत्र्यासोबत समर्थला घेऊन खेळत होती, म्हणजेच की तो पण खेळत होता. आणि त्यानंतर ना आम्ही औषामध्ये जे बस पॉईंट असतात ना, तिथं आम्ही थांबलो होतो नाश्त्यासाठी. आणि त्यानंतर इतकं मस्त हॉटेल होतं आणि महागडं पण होतं बरं का. आणि समर्थ पण छान बसला होता. सो नाश्त्यामध्ये सकाळ सकाळी ना आम्ही पुरी भाजी वगैरे होतं, मग ते आम्ही सगळ्यांनी ऑर्डर केलं. आणि त्यानंतर ना समर्थ पण इथं छान बसायला शिकला होता. म्हणजेच की 2-3 दिवसापासून त्याला थोडं थोडं बसवायला शिकवतोय मी. तो चांगला असं हँडल करतोय त्याचं मान त्याची पाठ, म्हणजे त्याचं काही जास्त झोप जात नाहीये. आणि ना आम्हाला काही तो नाश्ता करू देत नव्हता, म्हणून ना समोरच्या काकांनी त्याच्या हातामध्ये कडा दिला होता आणि असा काय तो कुंडासोबत खेळत बसलेला होता तिथं. आता त्याच्यासोबत खेळायचं म्हणलं की एक माणसाला अगोदर नाश्ता किंवा जेवण करूनच बसावं लागते, कारण सगळे बसलं ना सोबत तो काय आम्हाला जेवू पण देत नाही आणि त्यालाच घेऊन बसावं लागते. मग तो मस्त आता इथे खेळत बसलेला होता. आणि त्यानंतर ना आमचे प्लेट्स वगैरे आले होते. प्रत्येक बहिणी इडली वगैरे घेतली होती आणि बाकी सगळ्यांनी बटाट्याची भाजी आणि पुरी कोशिंबीर अशी घेतली होती. आणि ताटामध्ये ना त्यांनी शिरा पण दिलेला होता, जो की मस्त होता. आणि त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून ना सगळे निघालो तुळजापूरला जाण्यासाठी, कारण आम्हाला इथेच ना 10 वाजले होते. आणि त्यानंतर मस्त असा प्रवास एन्जॉय करत करत आम्ही अर्ध्या वाटात पोहोचलो होतो. अर्ध्या वाटात म्हणजेच की तुळजापूरच्या थोडंफार आसपास अलीकडे होतो. आणि त्यानंतर ना इथं समर्थ मस्ती करत बसला होता, म्हणजेच की इथून तुळजापूर 1 तास असं होतं. आणि त्यानंतर ना हायवेवरती म्हणजे जास्त काही गाड्या नव्हत्या आणि आमची गाडी पण खूप फास्टमध्ये होती. त्यानंतर इथे समर्थ मस्त असं खेळत बसलेला होता. आणि त्यानंतर ना समर्थला थोडी झोप आली होती, म्हणून मी थोडं त्याला फीड केलं आणि त्याला बसवलं. तो काय झोपायचं नावच घेत नव्हता, म्हणजे त्याला बाहेर आलं की त्याला झोपायचंच नसतं. मग त्यानंतर मम्मीने त्याला थोड्या वेळ घेतली, तर तो असा काय त्याला शीटवरती थांबून ना म्हणजे काकाचे त्याचे केस वडत होता आणि त्याला खूप त्रास होत होता बरं का. म्हणजे ना समोरच्या ज्या गोष्टी हातात आल्या तो इतका जोराने वडतोय. आता समजा केस जर त्याने पकडले तर 2-3 केस तर तो उपसून काढणार, म्हणजे काढणार एवढ्यात त्याला असं जोराने पकडतोय तो. आणि त्यानंतर ना आम्ही पोहोचलो तुळजापूरमध्ये. आता इथं ना स्टार्टिंगला अशी प्लेट दाखवते, म्हणजे ती प्लेट बघितली की समजून जायचं आता तुळजापूर जवळ आहे म्हणून. आणि त्यानंतर ना आम्ही पोहोचलो तुळजापूरच्या मंदिराच्या अपोजिट साईडला, म्हणजे मागल्या साईडला. आणि त्यानंतर इथं पार्किंगला गाडी वगैरे लावून ना आम्ही जाण्यासाठी निघालो. समर्थ पण अर्ध्या वाटात झोपी गेलेला होता. आणि उन्हाळ्यामुळे ना आता उन्हाळा सुरू झाला त्यामुळे इतकी जास्त गरमी होत होती. आणि सकाळी आम्ही 11 वाजता पोहोचलो होतो, तर इतकी जास्त गर्दी होती, बापरे खूप लोक होते. आणि ना दर्शनाला गर्दी तर खूपच होती. आणि आम्ही पण दमादमाने जातच होतो. समर्थ पण इथं झोपला होता आणि माझा पूर्ण हात अवघडून गेला होता त्याला घेऊन म्हणून ना मी इथं समोरच्या काकाला म्हणजेच कृतिक भायला दिलं होतं मोबाईल व्हिडिओ काढण्यासाठी. आणि त्यानंतर ना सगळीकडे बघत बघत आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये. आता मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर ना अगोदर आम्ही पटकन जात होतो, पण आमच्या मागे ना सगळे होते, म्हणजेच की आम्ही सगळे 2 जण पुढे आलो होतो आणि सगळे आमच्या मागेच होते, म्हणून आम्ही तिथे थांबलो होतो. आणि त्यानंतर सगळ्यांना घेऊन आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. आता इतकी जास्त गर्दी होती, खूपच गर्दी होती. आता तुम्हाला पुढे मी दाखवते. आणि जे फर्स्ट स्टार्टिंगचं मेन गेट असताना तिथं तरी इतकी जास्त गर्दी होती, एकदम धक्काबुक्की देत चालले होते लोक आत. आणि सकाळी इतकी जास्त गर्दी होती. वार पण आजचा रविवार असा होता. आणि त्यानंतर ना कल्लुळामध्ये जाऊन मम्मीनं परडी वगैरे धुलं आणि आमच्या मम्मीचा नवस होता त्यामुळे आम्ही आलो होतो. समर्थ पण इथे छान बसला होता शांत. आणि हा आहे उजव्या सोंड्याचा गणपती. आता इथं पाया पडलं समर्थला पण.
आम्ही आज जाण्यासाठी निघालो, कारण खूप असे लोक आले होते, खूप अशी गर्दी होती. 10 वाजता आम्ही इथं पोचलो होतो आणि आतून ना हे भोपे वगैरे आले होते बाहेर. चांदीच्या मोठ्या वाटेमध्ये ना ते काळं काहीतरी घेऊन आले होते बाहेर, मला ते माहिती नाही, पण त्यांचा असा घुरजाळ चालू होता. संबळ वगैरे ते घेऊन वाजवत होते, सगळ्या देवांकडे जात होते ते लावत. आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या मागे मागे ना मध्ये आलो पटकन, कारण लोक आमच्या मागे भरपूर असे होते. मग आत आल्यानंतर ना पाया वगैरे पडलो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, जे लहान लेकरं असतात 1 वर्षाच्या आतले, त्यांच्या आईला आणि त्या बाळाला आतून दर्शन असतं, म्हणजेच की VIP जे लोक असतात तिथून दर्शन असतं आणि ते फ्रीमध्ये आहे. आणि त्यानंतर ना आम्ही इथं एक फेरी मारून निघत होतो. आणि चिंतामणी दगडला सारखी गर्दी असते, हे कुणाकुणाला माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर त्यानंतर ना इथं आईला तयार वगैरे करून, म्हणजे तिचं स्नान वगैरे सगळं झालं होतं आणि तिला जे अन्न असतं ते प्रदान करत होते. मग ते इथं त्या TV स्क्रीनमध्ये दिसत होतं सगळं. सो ते बघून ना आम्ही बाहेर आलो. आता म्हणजे सगळं झालं होतं आमचं पाया वगैरे पडून. आता त्यानंतर ना आमच्या मम्मीनं नवस काय बोलली होती ते तुम्हाला मी इथं सांगते. आता जेव्हा समर्थ माझ्या पोटामध्ये होता तेव्हा माझ्या म्हणजे समर्थला काही प्रॉब्लेम सांगितला होता, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, तुम्ही प्लीज नक्की जाऊन बघू शकता. आणि त्यानंतर ना मम्मीनं बोलली होती की असं काही होऊ देऊ नको बाळाला, सगळं चांगलं होऊ दे येडाई म्हणून. आणि ती बोलली होती की तुळजापूरला तिची जी जट आलेली होती अर्धी तिथं दान करेन आणि त्यानंतर ना जे उरलेले आहे ते येडेश्वरीला सोडेल म्हणून तिचा असं नवस वगैरे बोललेला होता. आणि तोच आम्हाला पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. आता तुळजापूरचं सगळं दर्शन झालं होतं. इथं आई आणि मम्मी प्रसाद वगैरे घेत होत्या. आता त्यानंतर ना आम्हाला इतकी जास्त गरमी होत होती आणि त्यानंतर आम्ही चालून पण दमलो होतो. त्यानंतर उसाचा इथं रस घेतला आणि इतके छान छान प्रस होते ना तिथं, 250-300 रुपयाशिवाय काही नव्हती बरं का. मी तर काही घेतली नाही. आणि त्यानंतर ना आम्ही बाहेर आल्यानंतर गाडीमध्ये बसलो. मग आम्ही निघालो लगेच नाही येडाईला जाण्यासाठी, कारण ना आम्हाला 12:30 असे वाजले होते आणि खूप असा उशीर झाला होता. तिथं पण आम्हाला कडेडा वगैरे मारायचा होता, त्यामुळं पटकन गेलेलं बरं होतं, कारण चप्पल नसते त्या पायामध्ये आणि ते सगळी फडशी गरम असते, त्यामुळे खूप पोहते. त्यानंतर आम्ही इथं थंड पिलं आणि त्यानंतर येडाईला जाण्यासाठी प्रवास आमचा सुरू केलो. जाता जाता धाराशिवमधून जे हायवे आहे तिथूनच आम्ही जाणार होतो. आणि त्यानंतर ना समर्थ पण इथे छान झोपी गेलेला होता. आणि त्या अगोदर ना आम्ही पोचलो येडेश्वरीमध्ये, म्हणजेच की तिथं जाण्या अगोदर अशी नेमप्लेट असते ज्यावर लिहिलेलं असतं श्री येडेश्वरी मंदिर व श्री दत्त देवस्थान प्रवेशद्वार म्हणून. आणि जाता जाता दत्ताचं पण मंदिर असं लागतंय. आणि आम्ही पोचलो अगोदर कल्लुळामध्ये, जे गाईचं मुख असतं तिथं आम्ही पोचलो होतो. आता तिथं काय पाणी नव्हतं, इतके माशा होत्या आणि पप्पा ना समर्थला घेऊन इथं मस्त बसले होते. आणि त्यांचं म्हणणं असं चालू होतं की आमचा व्हिडिओ काढ, आमचा व्हिडिओ काढ, हा व्हिडिओ काढ, तो व्हिडिओ काढ म्हणून. आणि त्यानंतर मम्मीचं जे अर्धवट राहिलेलं होतं, जे जट काढायची राहिली होती ते इथं काढणं त्यांचं चालू होतं. त्यांचं सगळं झाल्यानंतर ना आम्ही वर जाण्यासाठी निघालो. आता आमचं सगळं खाल्लं झालं होतं. आता वर जाण्यासाठी निघालो आणि जिथं ना गाईमुख आहे तिथं इतकं मोठं चाफ्याचं झाड आहे, त्या चाफ्याच्या झाडाला एकही पान नाही. सगळे म्हणजे इतके जास्त फुलं होते ना. आणि येडेश्वरीला पण चाफ्याची फुलं खूप आवडतात, हे कुणाकुणाला माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर एक गोष्ट मला सांगायची होती, जे परडी असते त्यामध्ये परशुराम बसला होता आणि हा माकड आला आणि त्याला एकदम जोराने ढकलून ना त्यामधली डाळ खात तो बसला होता. आणि त्यानंतर सगळ्या पायरीला हळद वगैरे लावलेली होती. मग आम्ही ना श्री क्षेत्र येडेश्वरीच्या मंदिरामध्ये पोचलो होतो. आता तिथं पोचल्यानंतर आरती वगैरे चालू होती, सगळे लहान बाळच, खूप लहान बाळ आलेले होते तिथं. आणि त्यानंतर ना आम्हाला आतून दर्शन करायला भेटणार होतं, कारण आमची ओळखी होती तिथं, म्हणजे आमच्या काकाची ओळखी होती तिथं, त्यामुळं. आणि त्यानंतर आम्ही पाया वगैरे पडून आलो खाली. आता खाली आल्यानंतर ना आम्हाला फक्त कडेडा वगैरे मारायचा राहिला होता आणि तिथं मम्मीचं फोटो वगैरे घेणं त्यांचं काम चालू होतं. ते सगळं झाल्यानंतर हे मला खूप फोटो, म्हणजे इतकी छान फोटो होते, ते मला खूप आवडली होती. त्यानंतर आम्ही कडेडा मारण्यासाठी निघालो होतो आणि इतके जास्त पाय पोळत होते ना, इतकी जास्त गरम फडशी झाली होती ती. आणि त्यानंतर ना हे जे तुम्हाला दोरे दिसत आहेत हे सगळे नवसाचे आहेत. आता हे जे तुम्हाला दोरे दिसत आहेत ना ते कसे असतात, म्हणजेच की जे कोणी भक्त आईला नवस करतं, माझी ही इच्छा पूर्ण होते, मी तुझ्या कडेड्याला दोरा चढवतो म्हणून, ते नवस जर पूर्ण झाला तर इतकं दोरे वगैरे चढवतात. आणि इतके जास्त दोरे होते ते, आणि काही पडलेले होते कडला. आणि आता चैतीचा महिना आहे, तिथं खूप मोठी यात्रा असते. त्यानंतर आमचा तिथला पण प्रवास झाला होता, आम्ही लगेच जेवण वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर ना समर्थ तिथं त्याच्या काकाचे केस वडणं त्याचं चालू होतं, कारण इतका तो चिरडीला आलेला होता. आणि त्यानंतर ना आम्ही येडेश्वरीच्या गावाच्या बाहेर पडलो. आता हे होतं येडेश्वरी गाव. त्यानंतर आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही वडापाव वगैरे खात होतो. आता आम्हाला फक्त लातूरला जाण्यासाठी 1च तास
तास होता, म्हणजेच की 1 तासामध्ये आम्ही पोहोचणार होतो. मग त्या अगोदर ना आम्ही छान छान असं व्हिडिओ वगैरे काढून घेतलं आणि इकडं हिरवट शेती बघून इतकी मजा येत होती. आम्ही जाता जाता डाळे वगैरे घेतले आणि त्यानंतर ना थंड अशी लस्सी पेली. लस्सी पेल्यावर तर मला झोपच आली होती. आता लस्सीमध्ये काय झालं माहिती का, 2-3 प्रकारचे फ्लेवर आलेत. आता एक प्रकारचा फ्लेवर म्हणजे मँगो आहे, त्यानंतर रोज फ्लेवर आहे आणि एक आहे ते लस्सीच आहे. आता मला व्हाईटवाली लस्सी आवडते म्हणून मी हे ट्राय करायला घेतली, पण हे काय मला जास्त आवडली नाही. त्यानंतर इथं शिवाजी महाराजाचा पुतळा वगैरे होता, त्याचं पण मी इथं क्लिप करणं माझं चालू होतं. आणि त्यानंतर इथं सनसेट इतकं मस्त होतं, म्हणजे त्या आरशामधून दिसत होतं, तेच मी इथं कॅप्चर करत होती. आणि त्यानंतर ना आम्ही पोचलो लातूरमध्ये. त्यानंतर आम्ही घरी गेलो. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. सो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.